नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या शोभा मॅथ क्लास चॅनलमध्ये गणितातील एक महत्त्वाचा भाग शिकणार आहोत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकांची इयत्ता 7वी मधील पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करायला शिकलो आहोत। एक धन आणि एक ऋण संख्या असताना त्याची बेरीज व वजाबाकी कशी करायची ते आपण सविस्तर पाहिलं आहे। तर आज त्यातीलच पुढील भाग म्हणजे उदाहरणासह प्रत्येक स्टेप आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरुवात करूया। पहिला नियम असा आहे की दोन धनसंख्येची बेरीज याची आपण उदाहरणं पाहणार आहोत। तुमच्या सरावासाठी हे आपण स्टेप बाय स्टेप गोष्टी करणार आहोत। तर उदाहरण दुसरे, अधिक 12 अधिक 17 बरोबर किती? बरोबर अधिक 7 किती? तर 12 अधिक 7 बरोबर 19 हे उत्तर आले, अधिक 19। आता दुसरा नियम, हा नियम पहिला, हा नियम दुसरा नियम काय आहे? तर समान चिन्ह असतील तर संख्येची बेरीज कशी करायची? जर समान चिन्ह असतील तर उदाहरणं पाहू आपण। उदाहरण 1, सर्व संख्येची बेरीज, तर -5 अधिक -3 बरोबर किती? तर वजा वजा अधिक होते म्हणून 5 अधिक 3 बरोबर 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं, तर ती ऋण संख्या आहे म्हणून 5चं चिन्ह उत्तराला दिले। तसेच नियम आपण तिसरा पाहूया। नियम तिसरा असा आहे की धन आणि ऋण संख्येची बेरीज करायची। तर ती उदाहरणाद्वारे आपण सविस्तर पाहणार आहोत। तर एक उदाहरण असं आहे की अधिक 8 अधिक ऋण 5 बरोबर किती? तर बरोबर पहिली संख्या चिन्ह बदलायचे, चिन्हे वेगवेगळे आहेत म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। चिन्हे वेगवेगळे आहेत म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची। ते अधिक 8 आणि ते 8 वजा अधिक 8 वजा होते, अधिक वजा होते म्हणून 8 वजा 5 बरोबर किती? तर 3 हे उत्तर आले आपले। तसेच दुसरे उदाहरण असे की ऋण 9 अधिक 4 बरोबर किती? म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या घालवायची म्हणून 9 अधिक वजा 4 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण बरोबर ऋण 5। ह्या मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे म्हणून त्याला उत्तराला संख्येचं ते चिन्ह द्यायचं। आता पूर्णांकाची वजाबाकी, चौथा नियम काय आहे? तर हा नियम पहिला, हा नियम दुसरा, हा नियम तिसरा आणि हा नियम चौथा नियम असा आहे की आता पूर्णांकाची आपल्याला वजाबाकी करायची आहे, तेही आपण उदाहरणाद्वारे पाहणार आहोत। तर उदाहरण असे आहे की तर वजाबाकी पण हे करताना पूर्णांकाचे त्याचा पण एक नियम आहे, तो आपण पाहणार आहोत। तो नियम असा आहे की
वजाबाकी करताना एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा. पहिली संख्या जशी आहे तशीच ठेवायची. वजाबाकीचे चिन्ह बेरजेमध्ये बदलायचे आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह बदलायचे. तर चला आपण उदाहरणाद्वारे सविस्तर पाहू. एक उदाहरण असे आहे की +8 जे धन 8 वजा धन 3 बरोबर किती. तर पहिली संख्या आहे तशीच म्हणून +8 चिन्ह बदलायचं. ऋणचं धन म्हणजे वजाचं अधिक आणि इथे अधिकचं ऋण धनाचं ऋण 3 बरोबर किती. बरोबर 8 वजा 3 बरोबर 5 हे उत्तर आले आपले. नंतर उदाहरण दुसरे. उदाहरण +5 वजा ऋण 2 बरोबर किती. तर +5 आहे असे घ्यायचे. वजाचे अधिक आणि ऋणचे धन बरोबर किती. बरोबर किती. 5 अधिक सर्व संख्या धन आहेत म्हणून येथे बेरीज करायची म्हणून 2 बरोबर 7 हे उत्तर आले. तसेच आपण एक तिसरे उदाहरण पाहू. उदाहरण क्रमांक 3. इथे -8 ऋण 8 वजा ऋण 3 बरोबर किती. बरोबर पहिली संख्या ऋण 8 आहे तशी वजाचं अधिक आणि ते ऋणाचं धन बरोबर किती. म्हणून मोठी संख्या ही अधिक वजा बरोबर 8 वजा 3 बरोबर 5 हे उत्तर आले. आणि मोठी संख्या ऋण आहे म्हणून त्या संख्येचं चिन्ह द्यायचं. असं हे आपण उदाहरणे सविस्तररित्या पाहिली. हे पूर्णांकातली आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आज आपण सविस्तररित्या पाहिली आहेत. मी काही उदाहरणे तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे. तर तुम्ही ती उदाहरणे मला त्याची उत्तरं कमेंटमध्ये सांगायची. आणि याचा एक नियम लक्षात ठेवायचा वजाबाकी करताना आपण पूर्णांकाचा. तर वजाबाकी बेरजेमध्ये बदला, नंतर दुसऱ्या संख्येचे चिन्ह बदला, मग बेरजेचे नियम वापरा. सरावासाठी उदाहरणं देणार आहेत. त्याची उत्तरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एक उदाहरण धन 9 वजा अधिक 4 बरोबर किती. दुसरं +9 ऋण वजा ऋण 4 बरोबर किती. नंतर तिसरं उदाहरण वजा ऋण 9 वजा अधिक 4 बरोबर किती. तर ही 3 उदाहरणे मला कमेंटमध्ये याची उत्तरे नक्की सांगा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.